आज तुमच्यासोबत नवीन सहकारी सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत. विलिनीकरणाची सुद्धा राष्ट्रपती चर्चा सुरू आहे. काही बघा, आज पहिल्यांदा तर मंत्रिमंडळाची अजितदादांच्या दुःखद निधनानंतर पहिली बैठक असल्यामुळे आज त्यांचा शोक प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी मंत्रिमंडळाने मान्य केलेला आहे. आज सुनेत्राताई पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती, पण दुखवटा असल्यामुळे आम्ही केवळ शब्दसुमनाने औपचारिक त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालच्याही निवडणुकीत अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे आणि भविष्यातही चांगल्या पद्धतीने काम करेल. बाकी विलिनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत. त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही. त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल. देवेंद्र जी, आज हिंदी में बताइए कि आज कैबिनेट भाजपला विचारल्याशिवाय हा विलीकरण होणार नाही. तर ती वेळच आलेली नाही ना. जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलं आहे तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे. रोज पतंगी उडवायच्या कशा करता? देवेंद्र जी, हिंदी में आज वहां पर ठाणे आणि ठाण्यामध्ये 2 मेट्रो प्रकल्प ऑलरेडी तयार झालेले आहेत. त्याचं उद्घाटन कधी सरांचं अपेक्षित आहे? कारण की लोकांना नाही, आता काय आहे की त्याचं अंतिम सर्टिफिकेट हे कधी येईल आणि ते सर्टिफिकेट आल्याबरोबर आम्ही त्याचं उद्घाटन करू. देवेंद्र जी, हिंदी में बताइए, आज सुनेत्रा पवार उप मुख्यमंत्री के तौर पर आपके कैबिनेट मंत्रिमंडल में शामिल हुई, कैसे आज? देखिए, आज अजीत दादा के दुखद निधन के बाद आज हमारी मंत्रिमंडल की ये पहली बैठक थी. इस बैठक में हमने स्वर्गीय अजीत दादा जी को श्रद्धांजलि अर्पित की. आज श्रीमती सुनेत्राताई पवार इनकी भी पहली मंत्रिमंडल बैठक थी. चूंकि आज शोक प्रस्ताव था इसलिए हमने केवल शब्द सुमनों से उनका बैठक में स्वागत किया है. मुझे अपेक्षा है कि उनके नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बहुत अच्छे तरीके से वे आगे ले जाएंगी. अजीत दादा ने जिस प्रकार का नेतृत्व दिया उसी प्रकार का नेतृत्व देने का वो प्रयास करेगी. कल संपन्न हुए चुनाव में भी उनकी पार्टी को बहुत अच्छा यश मिला है. इसी यश को वो आगे भी कायम रखेंगे, ऐसी मेरी अपेक्षा है. तीसरी